आम्ही संकटाला घाबरत नाही, शेवटपर्यंत लढाई लढू, संवादाची दारं अजूनही खुली, झुकणार नाही, कमजोर पडणार नाही. 104% कर लादल्यानंतर चीनचा अमेरिकेला प्रत्युत्तर. डोनाल्ड ट्रम्प लवकरच औषधांवरही टॅरिफ लावणार. ट्रम्प यांच्या घोषणेनंतर भारतीय औषध कंपन्यांचे शेअर्स गडगडले. औषध कंपन्यांच्या शेअर्समध्ये 3 ते 5% घसरण. आरबीआयकडून रेपो रेट 0.25% कमी. रेपो रेट 6.25% वरून 6% वर. घर आणि कारचा हप्ता कमी होणार. मुंबईसह परिसरात सीएनजीच्या किमतीत ₹1.5 वाढ. तर पाईपद्वारे वापरल्या जाणाऱ्या स्वयंपाकाच्या गॅसमध्ये आजपासून प्रति युनिट ₹1 वाढ. अमेरिकेतील टॅरिफ धोरणाचा कोकणातील मच्छीमारांना फटका. कोळंबीवर 26% शुल्क भरावं लागणार. कोळंबीसाठी अमेरिका मोठी बाजारपेठ. 3.5 तासांपासून सुप्रिया सुळेंचं पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन. बनेश्वर देवस्थानकडे जाणारा रस्ता बनवण्याची आंदोलकांची मागणी.